नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील 5वे प्रकरण राजकीय विकास आणि बदल याचा अभ्यास करणार आहोत. राजकीय विकासाची वैशिष्ट्ये. राजकीय विकास ही व्यापक संकल्पना आहे. समाजाचा, देशाचा विकास यावर अवलंबून असतो. जागवार राईट यांनी राजकीय विकासाचा 4 प्रकारे अभ्यास केला आहे. राजनैतिक दिशेच्या अनुषंगाने, विकासाची एक प्रक्रिया म्हणून, विविध पैलूंच्या रूपामध्ये आणि राजकीय विकास परिवर्तनशील असल्याच्या रूपामध्ये. प्रामुख्याने ल्युसियन पाय व आल्मंड यांनी राजकीय वैशिष्ट्यांबाबत सांगितले आहे. राजकीय विकास ही संकल्पना दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका या खंडातील अनेक देश स्वतंत्र झाले आणि त्याचबरोबर त्यांना आपलं स्वातंत्र्य अबाधित राखणं, आपल्या देशाची प्रगती करणं, आपल्या देशाची बांधणी करणं असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे होते आणि ते सोडवण्यासाठीच राजकीय विकास घडवणं यावर राष्ट्रांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्यामुळे नेमकं राजकीय विकासाची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ. राज्याचा आर्थिक विकास करण्यासाठी राजकीय विकास करणं आवश्यक असतं, असं पॉल बेरॉन आणि नॉर्मन बुचान म्हणतात. राजकीय परिस्थितीवर राजकीय विकास अवलंबून असतो. त्यामुळे राजकीय परिस्थिती ही आर्थिक विकासाला पोषक आणि मापक ठरत असते. राजकीय विकास हा उद्योगप्रधान समाजाचं खास राजकारण आहे. राजकीय विकास म्हणजेच राजकीय आधुनिकीकरण असे काही राजकीय शास्त्रज्ञ म्हणतात. ज्या साधनांच्या द्वारे राष्ट्र विकसित बनते, आधुनिक बनते, त्यांनाच आपण राजकीय विकासाची साधने म्हणतो. त्यामध्ये मग जनतेचा सहभाग, कायदा निर्मिती, सार्वजनिक हिताचे कार्यक्रम, जबाबदार शासन, राजकारणाला मर्यादा इत्यादीचा समावेश होतो. राजकीय विकास म्हणजेच राजकीय आधुनिकीकरण आहे. कोणत्याही राजकीय व्यवस्थेने आपली क्षमता आणि राष्ट्रीयता याकडे दुर्लक्ष केलं तर राजकीय विकास होत नाही, असे ल्युसियन पाय म्हणतो. आधुनिकीकरणासाठी कधीकधी परंपरांचा त्याग करणं आवश्यक असते. उदाहरणार्थ, भारताचा राजकीय विकास करण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या श्रेष्ठ कनिष्ठ, स्पृश्य अस्पृश्य अशा भूमिकेच्या रूढींना तिलांजली देणं आवश्यक ठरले होते. त्या प्राचीन प्रथा नाहीशा करणे आणि त्या बदल्यात समानता, संधी, जन्मापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देणं, समान न्याय आणि समान नागरिकत्व निर्माण करणं अशा आधुनिकीकरणाला लिप्सेट राजकीय विकास असे संबोधतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य येतं की राष्ट्र राज्याचा विकास म्हणजेच राजकीय विकास. आपल्या लोकांमध्ये राष्ट्रराज्याची भावना निर्माण करणं, देशभक्तीची भावना निर्माण करणं, आपलं राजकीय जीवन, आपली सार्वजनिक सुव्यवस्था प्रस्थापित करणं, त्या दृष्टीने आपली क्षमता विकसित करणं आणि यासाठी ज्या काही साधनसामुग्रीची गरज पडते त्यासाठी एक आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणं, तिथे जबाबदारी पार पाडणं, या सर्वच गोष्टींचा आपल्या देशाच्या बांधणीमध्ये समावेश होत असतो. यालाच राजकीय विकास असं म्हणतात. त्यानंतर राजकीय विकास म्हणजे प्रशासकीय व वैधानिक विकास पण आहे. देशाच्या उभारणीमध्ये विविध संस्था आणि रचनांची निर्मिती केली जाते. नागरिकत्वाचा विकास याला देखील यात महत्त्व आहे. परिणामकारक स्वरूपाची शासकीय सेवा संघटना निर्माण करणं, निधर्मी भावना बळकट करणं, वैधानिक व विशेष स्वरूपाचे ज्ञान निर्माण करणे, वैधानिक संज्ञा व संकल्पना निर्माण करणं इत्यादींचा समावेश राजकीय विकासात होतो. राजकीय विकास म्हणजे लोकसमुदायाची जुळवाजुळव व सहभाग देखील आहे. लोकांमध्ये राजकीय जाणीव जागृती निर्माण करणं, नागरिकत्वाची भावना वाढवणं, त्यांचा राजकीय सहभाग वाढवणं, त्यांच्यामध्ये देशाबाबतीत जागृती निर्माण करणं हा देखील राजकीय विकासाचा भाग आहे. लोकशाही शासन सर्वोत्कृष्ट शासन आहे.
आणि या शासनामध्ये लोक सार्वभौम असतात. त्यांच्या इच्छेनुसार राज्यकारभार चालत असतो. त्यामुळे लोकतंत्रशाही शासनाला मजबूती प्राप्त होते. लोकशाही शासनात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांना महत्त्व असते. म्हणून रोनाल्ड पोलक आणि लॉ पाल्मब्रो यांनी लोकशाहीला मजबूत करणाऱ्या प्रक्रियेला राजकीय विकास असे म्हटलेले आहे. राजकीय विकास म्हणजे स्थिरता व सुव्यवस्थित बदल देखील आहे. यामध्ये राजकीय व्यवस्थेच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी नियोजनपूर्वक पद्धतीने प्रयत्न केले जातात. असे प्रयत्न वैचारिक आणि हेतुपुरस्सर स्वरूपांचे असतात. त्यामुळे सामाजिक बदलांना नियंत्रित करण्याची क्षमता राजकीय व्यवस्थेत निर्माण होते. राजकीय विकासाला शक्ती संघटनाच्या स्वरूपातही बघितलं जातं. राजकीय व्यवस्था ही समाजाला उपयोगी पडणारी असावी. त्यामुळे त्यासाठी ज्या काही साधनसामुग्रीची गरज पडते तिची जुळवाजुळव करणं, संमतीच्या आधारावर तिच्यात परिणामकारकत्व घडवून आणणं, याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची जी क्षमता आहे तिला राजकीय विकास म्हणतात. आंतरराष्ट्रीय क्षेत्राशी सुद्धा राजकीय विकासाचा संबंध आहे. त्यामुळे आपली राष्ट्रीय आत्मसन्मानाची भावना वाढते. यामध्ये समानता, समता, विभिन्नीकरण यांचा समावेश होतो. अशा पद्धतीने राजकीय विकासाची विविध वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. राजकीय विकास हा सातत्याने घडत असणारा बदल आहे आणि तो सकारात्मक स्वरूपाचा आहे. त्यामुळे राजकीय विकास लक्षात घेताना त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण राजकीय विकासाला कारणीभूत ठरणारे घटक कोणते आहेत त्याचा आढावा घेऊया. सुधारणेतून विकास. विकास हा हळूवार होत असतो, मात्र सातत्याने होत असतो. ल्युसियन पायच्या मते राजकीय विकास 3 स्तरांवर वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. पहिला स्तर आहे लोकसंख्या, दुसरा आहे सरकार आणि राजकीय व्यवस्थेची काम करण्याची क्षमता आणि तिसरं आहे राजकीय व्यवस्थेचं संघटन. ल्युसियन पाय यांच्या अभ्यासामुळे राजकीय विकास या संकल्पनेच्या अनेक पैलूंवर प्रकाश पडलेला आहे. अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते राजकीय व सामाजिक स्थिती आर्थिक विकासाला हातभार लावते. काही गरीब देशात आर्थिक प्रगतीची गती अतिशय संथ स्वरूपाची आहे, तर विकसनशील देशात लोक भौतिक विकासापेक्षा सामाजिक आणि राजकीय विकासाला प्राधान्य देतात. अशा पद्धतीने आर्थिक विकासाचा फारसा विचार न करता राजकीय विकासाला भारतीयांनी अग्रक्रम दिलेला आहे. दुसरं महत्त्वपूर्ण घटक आहे औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरणाची प्रक्रिया अतिशय वेगाने होते, त्यामुळे राजकीय विकास देखील वेगाने होतो. औद्योगिकीकरण म्हणजे शहरीकरण, कामगार संघटना, हक्कांसाठी संघर्ष. केवळ औद्योगिकीकरण म्हणजे राजकीय विकास होऊ शकत नाही. राजकीय विकासासाठी वैधानिक व प्रशासकीय व्यवस्था, अनेक प्रश्न सोडवणारी सरकारी यंत्रणा, कल्याणकारी योजना तसेच लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असतो. आता तर औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण, अपघात, टाळेबंदी असे देखील प्रकार सुरू झालेले आहेत. त्यामुळे औद्योगिकीकरण आणि राजकीय विकास यांचा संबंध फारसा जोडला जात नाही. अनेक पाश्चिमात्य विचारवंतांनी पाश्चात्तीकरण म्हणजे राजकीय विकास असं समीकरण मांडले. राजकीय विकासाला आधुनिकीकरण हा पर्याय शब्द देखील जोडला. अनेक विकसित आणि अविकसित देशांच्या स्वतःच्या परंपरा असतात. त्यांना त्यांच्या समाज जीवनात महत्त्व असते. या देशांच्या आधुनिकीकरणातून काही प्रमाणात राजकीय विकास साध्य होण्यास मदत होते. चौथा घटक यामध्ये आहे लोकांचा सहभाग आणि कृतिशीलता. राजकीय विकासासाठी लोकांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. नागरिक सामाजिकदृष्ट्या जागरूक असेल तर राजकीय विकास होतो. मतदान पद्धतीमुळे लोकांचा राजकीय सहभाग वाढतो, त्यांच्यात कृतिशीलता वाढते. जेथे जनता सहभाग प्रधान व कृतिशील आहे अशा ठिकाणी राजकीय जागरूकता निर्माण झालेली आहे. याचा अर्थ तेथे राजकीय विकासाची प्रक्रिया कार्यरत आहे. मात्र जेथे जनतेचा सहभाग अत्यंत कमी प्रमाणात किंवा भावनात्मक कारणामुळे असेल तेथे राजकीय विकास होतो असे म्हणता येणार नाही.
उदाहरणार्थ धार्मिक मूलतत्ववाद, जातीयवाद, वंशवाद या माध्यमातून जे प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे एक प्रकारे समाजामध्ये जो सहभाग होतो त्याला राजकीय विकासाचं लक्षण समजता येणार नाही. लोकशाहीच्या बांधणीतून, लोकशाहीच्या उभारणीमधून देखील राजकीय विकास साध्य होत असतो. परंतु त्यासाठी लोकशाहीची मूल्य लोकांच्या मनात रुजणं आवश्यक आहे. लोकशाही शासन पद्धती हाच जीवन जगण्याचा मार्ग म्हणून जो समाज स्वीकारतो, तेथे राजकीय विकासाची प्रक्रिया होत असते. ज्या देशात लोकशाही शासन व्यवस्था नाही, त्या देशात राजकीय विकास फारच कमी प्रमाणात होतो. लोकशाही म्हणजे बहुमताचं राज्य. लोकशाही राजकीय व्यवस्थेत कायदा म्हणजे लोकांच्या आशा आकांक्षांना विधिमंडळाद्वारे दिलेले शब्दरूप होय. लोकशाहीत लोकमतानुसार कारभार चालत असल्यामुळे राजकीय विकासास चालना मिळते. पुढचा घटक यामध्ये येतो शिस्त, स्थिरता व शिस्तबद्ध बदल. या दोन्ही संकल्पना परस्परपूरक आहे. ज्या देशात स्थिरता, शिस्तबद्धता असते, अशा ठिकाणी आर्थिक व सामाजिक प्रगतीची शाश्वती असते. शिस्तप्रियतेमुळे तेथील विकास प्रक्रिया गतिशील असते. स्थिरता व नियोजनबद्ध बदल राजकीय विकासाची हमी देतात. काही देशांना विकासासाठी स्थिरतेची नव्हे तर सामाजिक आर्थिक बदलाची अधिक गरज असते. कारण तेथे सामाजिक आणि आर्थिक किंमत मोजून सत्ताधीशांनी दमनाच्या जोरावर स्थिरतेचा देखावा निर्माण केलेला असतो. याला आपण राजकीय विकास म्हणू शकत नाही. काही देशांनी उद्दिष्ट प्राप्त करणं महत्त्वाचं वाटतं, ते त्याला प्राथमिकता देतात. शिस्तबद्ध मार्गास दुय्यम महत्त्व देतात. तेथेही राजकीय विकास झपाट्याने होत नाही. ज्या राजकीय व्यवस्थेत भौतिक आणि मानवी शक्तीचा पुरेपूर वापर होतो, तेथे देखील राजकीय विकासाची प्रक्रिया गतिशील असते. प्रत्येक देशात नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे वेगवेगळे आहेत. जो देश उपलब्ध क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करतो, तेथे राजकीय विकास होतो. विकासाच्या संदर्भात हा दृष्टिकोन फक्त लोकशाही व्यवस्थेतच उपयोगाचा आहे. कारण इतर राजकीय व्यवस्थेत व्यक्तीला स्वातंत्र्य नसतं. परिणामी मानवी क्षमतेचा जास्तीत जास्त वापर होत नाही. त्यानंतर शेवटचा घटक आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय सन्मानाची जाणीव. प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मान शोधायचा असतो, प्रतिष्ठा मिळवायची असते आणि त्याचा परिणाम म्हणूनच राजकीय विकासाला महत्त्व दिलं जातं. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी देशाची धडपड सुरू असते. त्यामुळे राजकीय विकास हा होत असतो. ल्युसिन पाय यांनी राजकीय विकासाची 3 वैशिष्ट्ये मांडलेली आहेत: समता, क्षमता आणि विशेषीकरण. राजकीय व्यवस्थेत लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असेल तर त्यांच्यात कृतिशीलता येते. सर्वांना कायदा समान असेल, म्हणजेच कायद्यासमोर सगळे समान असले, तर त्या क्षमतेचा किंवा त्या योग्यतेचा संबंध देखील राजकीय व्यवस्थेशी जोडला जातो. क्षमता म्हणजे प्रभावीपणे व कार्यक्षमतेने धोरणाची अंमलबजावणी करणे. अशा पद्धतीने देखील राजकीय विकासास चालना मिळत असते. अशा पद्धतीने शासनाचं प्रत्येक कार्य करण्यासाठी एक स्वतंत्र रचना असली पाहिजे आणि या कार्यामध्ये वेगळेपण असेल तर राजकीय विकास होण्यास मदत होते. आता आपण बघूया राजकीय विकासाचे दृष्टिकोन. कॉलमॅन व ल्युसिन पाय यांनी हे दृष्टिकोन मांडलेले आहेत. राजकीय विकासाची संकल्पना गुंतागुंतीची आहे. त्या संदर्भात विविध दृष्टिकोनही आहेत. राजकीय विकास घडून येत असताना राजकीय व्यवस्थेअंतर्गत कोणती परिवर्तनं अभिप्रेत आहे हे ठरवतानाच या दृष्टिकोनांची मांडणी केली गेली आहे. वेगवेगळ्या व्यवस्थांचे विश्लेषण करण्यासाठी हे दृष्टिकोन स्वतंत्र असे मापदंड सुचवत असतात. त्यामुळे राजकीय विकासाबाबत प्रचलित असणाऱ्या दृष्टिकोनाची आपण माहिती पुढील प्रमाणे घेऊया. जेम्स कॉलमॅन व ल्युसिन पाय यांनी आपल्या पॉलिटिकल कल्चर आणि पॉलिटिकल डेव्हलपमेंट या ग्रंथात राजकीय विकासाबाबतच्या दृष्टिकोनाची मांडणी केली आहे. राजकीय विकासाचा संबंध जो आहे
तो त्यांनी आधुनिकीकरणाशी जोडलेला आहे. यात त्यांनी पुढील 3 घटकांना महत्त्व दिलं आहे. समानता म्हणजे शासक व शासित यांच्यातील वाढत्या तफावतीत जे प्रमाण आहे त्यात होणारी घट. शासितांना नागरिकांचा दर्जा प्राप्त होतो आणि शासन व्यवहारात नागरिकांचा सहभाग वाढतो. त्यामुळे शासन करणाऱ्या व्यक्तींचा व नागरिकांचा दर्जा समान असतो. त्यांना निर्णय प्रक्रियेत, शासन व्यवहारात सारख्या संधी प्राप्त होतात. दुसरा आहे क्षमता, म्हणजेच सार्वजनिक कार्यांचं व्यवस्थापन, संघर्षाचे निवारण व सर्वसामान्यांच्या नवनवीन मागण्या यांचं निरसन करण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्थेच्या क्षमतेमध्ये वाढ घडवून आणणं होय. राजकीय व्यवस्था समाजाकडून किंवा आसपासच्या पर्यावरणाकडून ज्या मागण्या होत असतात त्यामुळे दडपणाखाली येत नाही आणि आपल्या क्षमतेचा योग्य पद्धतीने वापर करतात. तिसरा भाग त्यात आहे विभेदीकरण. विभेदीकरण म्हणजे राजकीय व्यवस्थेच्या विविध कार्यांची पूर्तता आणि त्यासाठी विविध संरचनांची होणारी निर्मिती होय. प्रत्येक कार्य करणारी वेगळी संरचना राजकीय व्यवस्थेत निर्माण होत असते. तसेच वेगवेगळ्या संरचनांच्या कार्यामध्ये परस्पर समन्वय प्रस्थापित झालेला असतो. त्यामुळे कार्याची पुनरावृत्ती जी आहे ती टाळली जाते. यानंतरचा दृष्टिकोन आहे आल्मट व पॉवेल यांचा दृष्टिकोन. यांनी आपल्या कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट अप्रोच या ग्रंथात राजकीय विकासाबाबतच्या दृष्टिकोनाची मांडणी केली आहे. त्यांच्या दृष्टिकोनावर देखील कोलमेन व ल्युसिनपाई यांच्या दृष्टिकोनाचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी पुढील घटकांच्या आधारे हे दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. पहिला आहे संस्कृतीचे धर्मनिरपेक्षीकरण. संस्कृतीचे धर्मनिरपेक्षीकरण म्हणजे ज्यात सर्वसामान्य लोक धर्म आणि रीतिरिवाज यांच्या बंधनातून मुक्त होऊन नागरिकत्वाच्या भावनेने शासनाच्या कार्यप्रणालीत सहभागी होतात. यात नागरिकांमध्ये समानतेची भावना निर्माण होते. सांस्कृतिक घटकांचा प्रभाव कमी होऊन शासन व्यवहारास महत्त्व दिलं जातं. दुसरा दृष्टिकोन यात आहे संरचनात्मक विभेदीकरण. म्हणजेच काय तर समाजाअंतर्गत राजकारणाच्या अनौपचारिक संरचनांचा पृथक व पृथकपणे विकास घडून येणे होय, जेणेकरून जनतेच्या आशा अपेक्षांचे योग्य प्रकारे प्रतिनिधित्व होऊ शकेल आणि शासनास अधिक जलदरित्या व कार्यक्षमपणे आपले कार्य पार पाडता येते. या प्रक्रियेत संरचनांच्या भूमिकांमध्ये देखील स्पष्टता निर्माण होते. तिसरा भागात येतो कार्यक्षमतांचा विकास. राजकीय व्यवस्थेच्या कार्यक्षमताचा विकास घडून येणं ही प्रक्रिया राजकीय विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. नियामक क्षमता, प्रतिसादात्मक क्षमता, वितरण क्षमता, उपभोग क्षमता अशा विविध क्षमतांचा विकास राजकीय व्यवस्थेने घडवून आणणं अपेक्षित असतं. अशा प्रकारे यातून राजकीय विकासाला चालना मिळते. दृष्टिकोन आहे ऑर्गेनसिकचा दृष्टिकोन. यामध्ये ऑर्गेनसिकीने आपल्या स्टेजेस ऑफ पॉलिटिकल डेव्हलपमेंट या ग्रंथात राजकीय विकास दृष्टिकोनाची मांडणी केलेली आहे. त्यांच्या मतानुसार राजकीय विकास ही स्वायत्त स्वरूपाची प्रक्रिया असली तरी ती इतर विकास प्रक्रियांपेक्षा पृथक नाही. त्यामध्ये त्यांनी पुढील स्तर मांडलेले आहेत. आधी एकीकरणाचं राजकारण. यामध्ये राजकीय विकासाचा हा पहिला स्तर असून राजकीय सरकारचे आपल्या लोकसंख्येवर प्रभावी स्वरूपाचे नियंत्रण प्रस्थापित झालेले असते, ज्यामुळे राजकीय व्यवस्था स्थिर होत असते. त्यानंतर राजकीय विकासाच्या प्रक्रियेत औद्योगिकीकरणाचा प्रभाव निर्माण झालेला असतो. औद्योगिकीकरणामुळे समाजात वेगवेगळे वर्ग निर्माण होतात. त्यामुळे राजकीय सहभागाचा विस्तार घडून येत असतो. तिसरा येतो लोककल्याणाचे राजकारण. राजकीय विकासाच्या या अवस्थेत राजकीय व्यवस्था लोककल्याणाकडे लक्ष पुरवतात. त्यामुळे सर्व राजकीय यंत्रणा, संरचना लोककल्याणाच्या दृष्टीने कार्यरत असतात. जनतेच्या शोषणाचं उच्चाटन करून आर्थिक स्तरावर समानता
प्रस्थापित करण्यावर भर दिला जातो. शेवटचा आहे की समृद्धीचे राजकारण. राजकीय विकास प्रगत अवस्था आहे आणि त्यामुळे लोकांच्या ज्या काही भौतिक गरजा आहेत, ज्या राजकीय व्यवस्थेत या पूर्ण झालेल्या असतात, त्या राजकीय प्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक असतो. तेथील राजकीय प्रक्रिया अधिक विकसित स्वरूपाची असते. अशा प्रकारे राजकीय विकासाबाबत प्रचलित असणाऱ्या विविध दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण जे आहे ते आपल्याला या निमित्ताने देता येईल. आणि या दृष्टिकोनाचा एक भाग जो आहे ज्याच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थांच्या राजकीय विकास प्रक्रियेचं अध्ययन आपल्याला करता येते. आपण बघूया राजकीय विकासाचे महत्त्व. राजकीय विकासाचं महत्त्व देखील आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करणार आहोत, ज्यामध्ये राजकीय विकास घडून येत असताना राजकीय व्यवस्थेत प्रचलित असणाऱ्या परंपरा, धर्म, रूढी, रीतीशिवाय म्हणजे यासारखे परंपरागत आधार जे आहे ते नष्ट होतात आणि राजकीय सत्तेच्या तर्कसंगत आधाराचे महत्त्व वाढते. कायदा हा तर्कसंगत सत्तेचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. त्यामुळे राजकीय विकास घडून येत असताना कायद्यावर आधारित तर्कसंगत राजकीय सत्तेची निर्मिती होते. दुसरा मुद्दा आहे की राजकीय व्यवस्थेच्या क्षमतेत वाढ. राजकीय विकास प्रक्रियेमुळे राजकीय व्यवस्थेची क्षमता वाढते आणि राजकीय विकासाच्या या अवस्थेत राजकीय व्यवस्था आपल्या अंतर्गत घटकांच्या मागण्या ज्या आहेत, गरजा ज्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी सक्षम बनलेली असते. राजकीय विकासाद्वारे राजकीय व्यवस्थेतील आदान प्रदान प्रक्रियेत योग्य तो समतोल प्रस्थापित होण्यास मदत होत असते. अविकसित राजकीय व्यवस्थांमध्ये संरचनांचे विभेदीकरण घडून आलेले नसते. त्यामुळे एकाच संरचनेद्वारे विविध कार्ये पार पाडली जातात. मात्र राजकीय विकासामुळे राजकीय व्यवस्थेतील विविध संरचनांच्या कार्यांची विभागणी घडून येते आणि प्रत्येक संरचना विशिष्ट प्रकारचं कार्य पार पाडत असते. यामुळे राजकीय व्यवस्थेतील संरचनांच्या भूमिका ज्या आहेत त्या देखील निश्चित होत असतात. त्यानंतर प्रशासकीय कार्यक्षमतेमध्ये वाढ. राजकीय विकास घडून येत असताना या प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेत वाढ घडून येत असते. प्रशासनात गुणवत्तेस महत्त्व प्राप्त होते, कार्यक्षम व्यक्तींची भरती होते आणि त्यामुळे व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई असे जे दोष असतात ते नष्ट होतात. प्रशासन जनकल्याणाच्या भावनेने कार्यरत असते. त्यामुळे राजकीय विकासाची प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. पाचवं महत्त्व आहे की राजकीय सहभागात वाढ. राजकीय विकास घडून येत असताना राजकीय सहभागाच्या प्रमाणात वाढ घडून येत असते. कारण राजकीय सहभागाची विविध संधी याद्वारे नागरिकांना उपलब्ध होत असते. निर्णय प्रक्रियेत नागरिकांच्या मतांची दखल घेतली जाते. राजकीय सहभागाच्या माध्यमातून लोक राजकीय व्यवस्थेशी एकरूप होत असतात आणि राजकीय विकासाच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते. याशिवाय शेवटचा भाग त्यात येतो विकेंद्रीकरणास चालना. राजकीय विकासाच्या माध्यमातून राजकीय सत्तेचे जे विविध केंद्र आहेत त्यांना मान्यता मिळते. सत्तेचं एकच केंद्र किंवा त्यांचं वर्चस्व निर्माण होत नाही. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे राजकीय व्यवस्थेतील दोष जे आहेत ते नष्ट होतात. त्यामुळे राजकीय विकासाची प्रक्रिया ही महत्त्वाची ठरत असते. अशा प्रकारे राजकीय विकासाची संकल्पना ही विकसनशील राजकीय व्यवस्थांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. विकसित राष्ट्रांनी राजकीय विकासाच्या प्रक्रियेबाबत जे प्रारूप निर्माण केले आहे त्याचाच आधार घेऊन इतर व्यवस्था आपल्या अंतर्गत आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणत असतात. परंतु विकसित देश, विकसनशील देश आणि अविकसित देश यांच्यात मूलभूत फरक असल्यामुळे एकाच प्रकारचं प्रारूप इथे उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राने स्वतःचे विकास प्रारूप विकसित करणं आवश्यक आहे. धन्यवाद.